सगळं प्राइज सेरेमनी होऊन इथे वेळेवरती इथे आयोजन करण्यासाठी उपस्थित आहेत. माझ्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये अंश पाटील आणि त्यासोबत निशांत पाटील हे दोन्ही ऑफिशियल्स करून रेडी आहेत. आणि आज आम्ही दोन्ही समालोचक देखील डबल ड्युटीला आहोत. खरं तर चिंचवली रायगडमध्ये आजच्या स्पर्धेमध्ये आवाज दिला प्रवीणजी गायकर सरांनी आणि मी देखील पेंदरची स्पर्धा दे त्यानंतर आपण या रजनी क्रिकेटमध्ये अर्थातच एन्जॉय करणार आहोत. सरपंच चषक 2025च्या तिसऱ्या पर्वाच्या दुसऱ्या रजनीला ते फाउंडर देखील मसोबा मानेरे संघाचे प्रतिनिधी आहेत तेजस भोईर आणि ऑल टीम सध्या माझ्यासोबत सुजल आहेत आणि ऑल आमची कॅमेरामॅनची टीम आहे ज्यामध्ये राज जोशी साहिल योगेश कोलंबे देखील आहे दीपांशु आहेत आणि ओव्हरऑल ही आमची संपूर्ण टीम ग्रामीण टेनिस क्रिकेट.in हे आमचं कॉम्बॉक्स तुम्हाला दाखवलं जाते सध्या तरी आमचे दोन्ही ऑफिशियल स्कोरर आहेत आणि त्यासोबत आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटचं ऑनलाईन अपडेटर ऑपरेटर सुजल यांनाही सध्या पाहू शकता. थँक्यू कॅमेरामॅनचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. चला त्या वेळ घेते आपण जास्त प्लीज. ओपनिंग पेर अजूनही आली नाही मसोबा मानेरे संघ. ज्या सूचना आम्हाला मॅनेजमेंट टीम करते त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत मित्रांनो. ट्रॅफिक सगळीचकडे त्यामुळे कोणताही आयोजक ट्रॅफिक हे रिझन तुमचं स्वीकारणार नाही. त्यासाठी तुम्हाला अगोदरच निघावं लागणार आहे. प्रत्येक चौकात प्रत्येक रस्त्यावरती तुम्ही कुठेही जा रायगडामध्ये जा MIDCचं क्रिकेट असेल इकडचं त्यानंतर कल्याण डोंबिवली असेल पुढे भिवंडी असेल बघा शेवटचा कॉल अन्यथा आता पॅनल्टी कोणत्याही क्षणाला इम्प्लिमेंट करण्यात येईल. मसोबा मानेरे संघ लवदादा मात्रे आज शेवटचा ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला. आणि या आजच्या दुसऱ्या संध्येला आपण सुरुवात करण्या अगोदरच मी जे काही नियम आहेत ते तुम्हाला सांगेन. चेसिंग कंपल्सरी आहे आणि त्यासोबत पहिल्या 5 मॅचेस ओव्हरमध्ये पहिल्या 4 षटकांमध्ये तुम्हाला पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं दिली जातील. त्या 20 मिनिटांच्या आतच तुम्हाला 4 ओव्हर्स टाकायचे आहेत. नाही टाकल्या तर स्लोवर रेटमुळे 5व्या षटकामध्ये फक्त 4च फिल्डर तुम्हाला 30 या सर्कलच्या बाहेर ठेवता येतील. हा महत्त्वपूर्ण नियम आहे. जेव्हा बॉल सीमारेषेच्या जास्त बाहेर जायला लगेच येणार नाही तेव्हा स्टॉपवॉच आम्ही थांबवणार आहोत. जेव्हा ओव्हर नंतर ब्रेक असेल तेव्हाही थांबवणार आहोत पण फक्त 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं आहेत. कोणत्याही संघाला त्यामध्ये मात्र कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. लक्षात घ्या तुम्ही 20 मिनिटाच्या वरती एकही मिनिट झाला तरी तुम्हाला पॅनल्टी बसणार आहे. ती अर्थातच ती लास्ट ओव्हरमध्ये फक्त तुम्ही 4च फिल्डर 30 या सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. आणि त्यासोबत आता जो सामना सुरू आहे या पुढच्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपल्याला या मॅचचा पहिल्या इनिंग नंतर कंपल्सरी टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. ज्या संघाचा कॅप्टन नसेल बघा एक महत्वपूर्ण सूचना करतो या पुढच्या संघांसाठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे. जो कॅप्टन उपस्थित नसेल ऑपोनंट टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. हा महत्वपूर्ण नियम या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. नेक्स्ट मॅच जे आपल्याला पाहायला मिळणार आहे हेदुटणे आणि जगदंब वाखन या दोन संघांमध्ये. त्या दोन्ही संघांना देखील सूचना आहेत योग्य त्या वेळेवरती आपण उपस्थित राहा. हा दुसऱ्या संदेश आपण सुरुवात करतोय. तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं पाहुण्यांचं खेळाडूंचं पुन्हा एकदा मी समालोचक करण या स्पर्धेचा या नात्याने सहर्ष स्वागत करेन. मॅच बिटवीन लेट योगेश पवार प्रतिष्ठान फार जवळचा मित्र सोमनाथ भोईर यांचा आणि एक नामवंत खेळाडू जो आज आपल्यामध्ये नाहीये त्याच्याच नावाने हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेव क्रिकेट संघ उंबारली तर दुसऱ्या बाजूला जय मसोबा मानेरे. अंपायरचा ग्रीन सिग्नल. सामन्याला होते सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहोत नितेशला पहिला बॉल प्रेम भोईर. ओ व्हेरी फास्ट बॉल टॉप एज आहे मिड ऑफचा कॉल आहे पोहोचलाय व्यवस्थित आणि पहिल्याच बॉल वरती झेलबाद. गणपती बाप्पा
तब मातेचं आत्मरूप तू ईश्वराचं पूर्ण रूप तू, तब मातेचं आत्मरूप तू ईश्वराचं पूर्ण रूप तू, कार्यारंभी तुझी अर्चना, गजानना स्वीकार वंदना. आणि पहिलं गाणं त्या गणरायाला समर्पित करून आमचं डिस्क जॉकी ओमी देखील तयार आहेत आजच्या दुसऱ्या संध्येमध्ये तुमचं एंटरटेन करण्यासाठी. पहिल्याच बॉलवरती विकेट आली. ऑलरेडी बॅटरची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही, काही खेळाडू अनुपस्थित आहेत आताही डगआउट बॉक्समध्ये, आणि त्यामुळे या क्षणाला विकेट टिकवणे फार गरजेचं होतं. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला आणि टॉपेजने जबरदस्त कॅच पकडली आशूने. प्रेमला पहिल्याच बॉलवरती यश मिळालं. नितेशची विकेट जात असताना पण बघितली. लव मात्रे ऑफ स्ट्राईक आहेत आणि आता पाहूयात नवीन बॅटर कोणता जाईल मैदानाचा. वेळेचं बंधन आहे. अंपायरच्या भूमिकेमध्ये एजी अरविंद पाटील, थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत सध्या त्यांचे दुसऱ्या संध्येमध्ये सहर्ष स्वागत. सचिन कडू सर आणि मनोज पवार सर सध्या मैदानाचा आत. प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. VRCC उसटण्याची स्पर्धा म्हटली, सरपंच चषक म्हटला की गेल्या 2 पर्वांमध्ये देखील प्रेक्षकांनी उचलून धरलेली स्पर्धा आहे. आता तर पहिलीच मॅच आहे. जसं जसं आपण पुढे जाऊया रचनेमध्ये तुम्हाला चोहू बाजूला प्रेक्षक पाहायला मिळतील. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॅचला सुरुवात झाली पहिल्या मानेर आणि उंबारलीमध्ये. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज हरीश भोईर ऑन स्ट्राईक. फुल टॉस होता ऑन साइडला, ड्राईव्ह करण्यात आला बॉलला. डीप मध्ये फिल्डर आहेत, बॉल थोडासा वळण घेतोय. फिल्डिंग चांगली, थ्रो केलाय, मात्र येत असताना आपण पाहतोय ती एक धाव. पहिली धाव येते मसोबा मानेरे संघासाठी. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला मिड विकेटला जयेश. मागचे काही वर्ष या संघामधून महत्त्वपूर्ण जबाबदारी फिल्डरची. चान्स बॅटिंगसाठी तितकीशी मिळत नाही जयेशला, पण ॲज अ फिल्डर म्हणून सर्वोत्परी तो देत आलाय. लेट योगेश पवार गावदेवी उंबारलीसाठी. दुसऱ्या बाजूने लव मात्रेला आपण बघितलं असेल, यंदा त्याचा फॉर्म देखील जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो सुरुवातीच्या काही मॅचेसमध्ये, आणि तो फॉर्म कॅरी करावा लागेल या देखील स्पर्धेमध्ये. फार वर्ष मानेरे गावासाठी तो खेळलेला आहे, हरेश देखील खेळलेला आहे, आणि या 2 सिनियरकडून ती अपेक्षा आहे, कारण नितेश विकेट पडली आहे. आणि धावा फलकावरती आपण पाहतोय सुरुवातीला फक्त एक धाव आहे. 1 for 1 सध्याचे स्कोर कार्ड मसोबा मानेरे संघाचं. ओ बॅट फिरल्या हातामध्ये, मिस टाइम आहे. विकेट किपर की अगोदर फाईन लेगने कॉल दिला, कॅच ड्रॉप. सहज सोपा वाटणारा झेल इथे सुटलाय आणि लहूला मिळते जीवनदान. शैलीदार बॅटर आहेत, कोणत्याही क्षणाला अटॅक ते करू शकतात आणि जीवनदान मिळते. सोमनाथ भोईर यांना माहिती आहे, लगेच डोक्यावरती हात गेले. कदाचित मी ट्राय केलं असतं तर जमलं असतं का, हा देखील प्रश्न आहे. पण शॉट फाईन लेगचा फिल्डर यशला आपण बघितलं. कॅच ड्रॉप झालेली आहे. धावा सध्या 2 आहेत. स्ट्रायकिंग एंडला हरेश आलेत, प्रेम. ऑरली बॅट स्विंग, अगोदर थोडीशी बॅट फिरलेली आहे. प्रेम भोईर जो जेन्युअन ऑफ ब्रेकेट बॉलर आहे, आत आणतो बॉलला, पण काहीसे बॉल त्याचे असतात की त्यावरती मोठा टर्न आपल्याला पाहायला मिळतो. काही सरळ सरळ टाकतो, काही आत. हा जो बॉल आपल्याला पाहायला मिळाला तो फार आत आलेला आहे, व्यवस्थित बॅटवरती आला नाही. बॉडी लाईन फार आत आला, त्यामुळेच तो बॅटवरती आला नाही हरेशच्या. काही सीमअप पाहायला मिळतात, पडल्याबरोबर आतही येत नाही, बाहेरही जात नाही, सरळ जातात. धावसंख्या 2. प्रेम फुल टॉस आहे, ऑन साइडला पूल केलाय. इसकी पूल जरूर, मात्र इथे पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमारेषा पार, चौकार. रायगड किल्ला आणि त्या छत्रपतींची सुंदर अशी मूर्ती सध्या तरी या मंचाच्या अगदी समोर आहे. तिच्या पूजनाने आजचे आपण दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली, दुसऱ्या रजनीची सुरुवात केली आहे. चौकाराने धावफलक पुढे जात असताना हो जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, फ्लाय स्लिपला बॉल थर्ड मॅनने राजकुमारने जरूर कव्हर केले. धाव इथे मिळणार आणि हलकी अपील मागून आपण मिडॉन आणि एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डर कडून बघितली. पहिल्या षटकाचा वाजवे खेळ संपलाय आणि जय मोसोबा मानेरेचं धावफलक 6 for 1, 6 1. हो मी
त्या राजाने स्वाधीन केलेल्या स्वराज्यामध्ये आज आपण ताठ मानेने जगत आहोत. तो राजा म्हणजे माझा छत्रपती. मासाहेब जिजाऊंचं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी मुठभर माव्यांच्या सोबतीला रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती आपल्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा तो राजा म्हणजे माझा छत्रपती. आज जी मंदिरातल्या मूर्त्या, मंदिरातला तो कळस ज्यांच्यामुळे टिकून आहे तो राजा म्हणजे माझा छत्रपती. परस्त्रीच्या पदराला हात लावल्यानंतर भर चौकात चौरंगा करणारा तो राजा म्हणजे माझा छत्रपती. आजचं युग झेड जनरेशन आलेलं आहे आणि सर्व काही आपण पाहतोय बदलत असताना फार काही गोष्टी अपग्रेड होतात, मात्र ज्या काही आपल्या संस्कृतीने टिकवलेल्या गोष्टी आहेत त्या देखील लुप्त होत चाललेल्या आहेत. 6-1 पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना मानेरे त्यांचा गेज उभारली. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं ते प्रेमला, तो सिनियर होता, आता ज्युनियर प्रेम आलाय. लेफ्ट आर्मर आहे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल घेऊन स्विच हिटचा प्रयत्न, बॉल टॉप एजने हवेत आहे, फाईन लेगने टिपलाय तर खऱ्या बॉलला. अपील स्ट्रॉंग होती, मात्र इथे दोन्ही अंपायर सध्या तरी शांत आहेत. इनफिल्ड मध्ये असलेले 9च्या 9 खेळाडू अक्षरशः ओरडत होते, जीवाचा आकांताने अपील करत होते या कॅच साठी. आणि तुम्हाला कॅच साठी अपीलच करावी लागते. लेग बिफोर विकेट असेल, कॅच साठी देखील तुम्हाला बऱ्याच वेळेला अपील करावी लागते, अन्यथा बऱ्याच वेळेला अंपायर देखील जे क्रिकेटचं लॉ सांगतंय त्यानुसार तुम्हाला आउट देणार नाही. पाहूयात दोन्ही पंचांनी चर्चा केली आणि त्या चर्चेचं निवारण उत्तर काय ते पाहूयात. तर सन्मान गोंधळी साहेब उसाटणे यांचं देखील या ठिकाणी शुभागमध्ये त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. रायफल आणि लक्की बैलाचे मालक सन्माननीय गणेश पाटील साहेब, बिंजोडचा बेतात बादशाह म्हणून ज्याची ओळख, तर या गणेश पाटील साहेब आपलंही सहर्ष स्वागत. ऑन ग्राउंड अंपायरने टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. एक्झॅक्ट बॉल कुठे आता हा लागलेला आहे हेच अरविंद पाटील सरांना पाहायचं आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये क्लिअर होणार आहे. फोर आर्म्सला बॉल लागला, दॅट्स अ बॅटर सेफ आहे. टीव्ही अंपायरने आता स्पष्ट केलेलं आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये सर्वांनाच आता स्क्रीनवरती देखील पाहायला मिळेल. लेग बाईट्स, एक धाव येते आणि एका धावेने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. सात धावा धावफलकावरती. पहिली विकेट आली आहे. देन आता आपण पाहतो हरेशला स्ट्रायकिंग एंडला. डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन लॉंग ऑफ दोन्ही फिल्डर आहेत. ऑन साइड लेग मिड विकेट मध्ये देखील आपल्याला फिल्डर पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म मध्ये विकेटने ज्युनियर प्रेम. धावा पाहिजे, डाव पहिला आहे. वेग प्रचंड होता, शॉर्ट थर्ड ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिटला चान्स आहे, मात्र बॉल थोडासा दूर राहिला आणि त्यामध्ये पूर्ण होत असताना आपण पाहतोय ती एक धाव. एका धावेसोबत धावसंख्या पुढे चालले. स्कॉमूज ऑन 8. इंडियन चेस प्रीमियर लीग ISPL सीझन 3 ऑप्शनला देखील नुकतीच 4 वाजता सुरुवात झाली आणि बरेचसे खेळाडू आता सोल्ड देखील झालेले आहेत. केतन मात्रेला पुन्हा एकदा 26 लॅक्सने चेन्नई सिंगमने पुन्हा एकदा रिटेन केलंय. वेग प्रचंड आहे, पायावरती बॉल, मात्र इथे आता स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट दिलंय प्रेमने, मात्र अंपायरने बॅटलला सेव्ह केलेलं आहे. वेगाने हरेश देखील धावलेला आहे. सिंगलने धावसंख्या आपण बघतोय ती 9 या आकड्यावरती. एकेका धावेने जास्त काय बिघडणार नाही, कारण ही खेळपट्टी कालही धावा बऱ्याचशा होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. टोटल सध्याच्या स्कोअरचा आपण विचार केला तर 9 धावा आपण पाहतो. ॲक्शन रिप्ले, येस, योग्य त्या वेळेला पॉपिंग क्रीजमध्ये बॅट घासलेली आहे, अन्यथा जो प्रेमने डायरेक्ट हिट केला होता त्याने विकेट जाणार होती. पॉवर प्ले सुरू आहे. बाउंड्रीचा आपण विचार केला तर एक मात्र बाउंड्री आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली या डावामध्ये. तर लहू या फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. सलग 3 षटकार ठोकले तर शुभमबाई पाटील उसाटणे यांच्या वतीने 3000 रुपयाचं पारितोषिक. 3 बॉलचा खेळ आणि बाकी आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 लेग बाईटचा सिंगल आलेला प्रेम वन्स अगेन हरेश भोईरसाठी. चांगला फटका, पिक चांगला केलाय, फॉलिंग स्वीप होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने भोईरचा बॅट मधून आलाय चौकार.
बॉडीचा बॅलन्स गेला पण चांगला स्वीप शॉट 4ने धावसंख्येला आकार देतात हरेश. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 13 वरती. मानेरे संघ खेळतो आमचे समालोचक मित्र राहुलजी भोईर यांचा संघ यांचा गाव आणि त्यांचे बंधू सध्या स्ट्रायकिंग एंडला आहेत. लॉफ्ट करायचा होता कदाचित एज होती का हा देखील प्रश्न जेव्हा प्रेम अपील करत होता फॉलो थ्रू मध्ये आणि ते स्वाभाविक असतं जेव्हा गोलंदाज बॉल बॅटच्या फार जवळून जातो डॉट येतो तेव्हा आपल्याला अपील करत असताना पाहायला मिळतात. इथे कोण तर हलका जरूर बदलला होता बॉलने. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 13. पावप्लेचा शेवटचा बॉल प्रेमच्या अगेन्स्ट वन्स अगेन नरेश भोईर. पहिला सामना आहे. पुढच्या दोन्ही संघांच्या कॅप्टनचा देखील विनंती वाखंद आणि एदूटने टॉस साठी रिपोर्ट करा आपण. यॉर्कर चांगला आला चूक टप्प्यावरती आला ब्लॉक हॉल मध्ये त्याचं उत्तर नव्हतं हरेशकडे. 2 षटकांचा खेळ संपला आणि जय मसोबा मानेरेचा धाव फलक 13-1. नावाने आपल्याला पाहायला मिळते ते आदरणीय सरपंच शिवाजी शेठ पाटील. जबरदस्त गाणं देसाईचे आमचे परम मित्र प्रतीकजी मात्रे यांचा आवाज या गाण्यामध्ये आपण ऐकला आणि शिवाजी पाटील साहेब यांच्याच नावाने आपण सरपंच चषक 2025 तिसरं पर्व सर्वजण एन्जॉय करत आहोत या उसाटणीच्या मैदानावरती. VRCC विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब उसाटणे आयोजित तिसऱ्या पर्वाचा हा दुसरा दिवस दुसरी संध्या. 2 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना मानेरे उंबारलीचा अगेन्स्ट धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 13 धावा. 13ला एक विकेट फार लवकर पडली होती पहिल्याच बॉलवरती. 3rd ओव्हर मध्ये तिसरा फ्रेश बॉलर आलाय यश पाटील. अर्ली बॅट स्विंग कमी गतीने बाउन्सर होता. इव्हन तो ऑप्शनचा फारच बाहेर होता. अंपायरचा सिग्नल आलेला आहे तो व्हाईट बॉल आणि व्हाईटने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 14. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. क्रीजच्या कोपऱ्यातून फार कोपऱ्यातच टाकला बॉल यशने. दॅट्स वाय अंपायरच्या मनामध्ये कोणताही संकोच नव्हता. सचिन भोईर देखील आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पॉइंटला फिल्डिंग करत आहेत सचिन, सोमनाथ, राजकुमार, भावेश, मेघनाथले आपण जरूर पाहत आहोत. हे सर्व सिनियर प्लेयर आहेत आणि आज या संघामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतात. धावात सध्या तरी 14. खोला टाकण्याचा प्रयत्न होता शफल झाला बरोबर. दोन्ही पायांचा मधून बॉल गेलाय. यश पाटील युवा पिढीला सध्या तरी घडवण्याचं काम. प्रेम पहिल्या षटकामध्ये आला, देन ज्युनियर प्रेम आला, देन यश आलेला आहे आणि आता बॅटरची ट्रिगर मुवमेंट पाहता फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑफ डाऊन दी ग्राउंड आहे. ऑन साईडला 4 सेट केलेत. लॉंग लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. वाटलंच होतं मला की लव आता स्विच हिटला ट्राय करतील बट इथे देखील लेग स्टंपचा फार बाहेर ठेवलाय बॉलला. कौतुक असेल यशचं. यंगस्टर आहे आणि त्याच्या एनर्जीज त्याचा आत्मविश्वास आहे. या षटकामध्ये जबरदस्त बॉलिंग. त्याने बघितलं की स्विच करतोय लहू, देन लेग स्टंपचा बाहेर मुद्दामून टाकलाय बॉलला जेणेकरून आर्कमध्ये यायला नको लहूचा बॉल. फुलर लेन तपील हलकी जरूर आपण बघितली, इम्पॅक्ट नव्हता त्यामुळे अंपायर्सने लगेचच सांगितलं की बॅटर सेफ आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग कडे बॉल. लेग बाईजने एका धावेने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 15. 15 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक प्रगतीपथावर असताना सध्या तरी हे तिसरं. धावांचा वेग वाढवावा लागेल. दोन्ही बॅटर सिनियर बॅटर मैदानाचा हात आहे. दोघंही सेट झालेले आहेत बिकॉज 6 बॉलचा सामना लहूने केलाय, 8 बॉलचा सामना हरेशने केलेला आहे. यश कमी गती लॉफ्ट केलाय. एक्स्ट्रा कव्हरची गॅप धावतोय फिल्डर. चान्स नाही त्याला. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. प्रयत्न बॅट आणि पायाच्या मधून बॉल मात्र विकेट किपर कडे निघून गेला. बॅट स्विंग चांगला होता. बॉल बॅट वरती आला नाही. डॉट बॉल.
येस, यावेळेस बॉल फार आत येत असताना ऑफ कटर होता यशचा मागचा. लॉफ्ट केलाय, बॅट फिरल्या हातामध्ये, मिस टाइम आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे ज्युनियर प्रेम. ओ कॅच ड्रॉप. सहज सोपा वाटणारा झेल इथे सुटलेला आहे आणि फार क्वचित तुम्हाला पाहायला मिळेल ज्युनियर प्रेम सिनियर प्रेम यांच्याकडून, पण आता ते ज्युनियर कडून घडलेलं आहे आणि जीवनदान मिळते ते हरेशला एका धावेने. षटकाचा खेळ संपला, हरेशकडे स्ट्राईक असेल. ओव्हरऑल 22 for 1. जय मोसंबा मानेरे 22 ला 1. हे भव्य दिव्य मुख्य व्यासपीठ VIP डाईस बऱ्याचशा मान्यवरांची उपस्थिती सध्याच्या घडीला आपण मंचावरती पाहतात आणि त्यासोबत असलेलं आमचं एक कॉमेंट्री बॉक्स. सुस्वागतम सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेन दुसऱ्या संध्येमध्ये सरपंच चषक VRC शिवसाटने आयोजित 3rd सीझनच्या दुसऱ्या संध्येमध्ये मॅच बिटवीन उंबारली अगेन्स्ट मानेरे. 22 for 1. 3 षटकांचा खेळ संपला आणि कंटिन्यू करत असताना ज्युनियर प्रेम. खोलात होता पील प्लम गवसलेत यस त्यांच्या समोर. लेग बिफोर विकेट. 22 for 2. हरेश बोरबाद. हे चुकलं ना. आपण सध्या तरी पाहतोय स्मूथ बॉलिंग ऍक्शन लेफ्ट मोदी विकेटने आलं विथ द अँगल. येस, मधल्या स्टंप वरती ऑफ अँड मिडल स्टंप वरती बॉल होता. योग्य निर्णय अंपायर्स कडून आणि इथे समोरासमोर गवसल्या बरोबर अंपायरच्या मनामध्ये कोणताही संकोच नव्हता बोट वरती करत असताना. हरीची विकेट आली आहे 22 ला. दुसरा झटका बसला मानेरेला. ऋषी भोईरचं मैदानाच्या आत आगमन. बॉल आणि बाकी आहेत या डावामधले 11-22 धावा धावफलकावरती आहेत. 40+ तुम्हाला पोहोचावं लागणार आहे कारण बॉलिंग युनिट चांगलं मानेरे संघाकडे देखील आहे आणि सध्याच्या घडीला उंबारली संघाचा मागच्या काही स्पर्धांमधला परफॉर्मन्स पाहता तुम्हाला 40+ धावा बनवाव्या लागतील. एज आहे बॉल सध्या तरी आपण पाहतो शॉर्ट थर्ड मॅन कडे. लाऊड साऊंड मिस्टेक झाली त्या ठिकाणी. डबलला चान्स घेतली आहे. थ्रो येतोय तो खराब आहे. बॅकिंगला कोणीही नाही. येतोय आता गोलंदाज. थर्डला चान्स कितपत योग्य असेल. ओहो, नॉन सेकंडला कोणीही नव्हता. पाहता पाहता 3 धावा. शॉर्ट थर्ड मॅन ने मिस्टेक केली. एक धाव जाणार होती. डबल गेली. डबल गेली. त्यानंतर ट्रिपल ही गेली. हे पॅव्हिलियन थोडंसं चिंतेत आहे. तेजस भोईर यांना तुम्ही सध्या तरी पाहता. सध्या तरी नख खातात पण जर धावा झाला नाही तर ते स्वतः गोलंदाज आहेत. त्यांनाही माहित आहे धावा पाहिजे. जेव्हा स्कोरबोर्ड वरती धावा असतात तेव्हा गोलंदाज फ्री माइंड बॉलिंग करू शकतात. अन्यथा 35-30 धावांवरती 30 बॉलमध्ये डिफेंड करणं थोडंसं कठीण आहे. धावा 25 सध्या. 2 विकेट पडलेत. षटक सध्या प्रगतीपथावर असताना चौथं. लहू अजूनही उभा आहे. त्याला एक जीवनदान मिळालंय. त्याचा फायदा त्याला उचलावा लागणार आहे. प्रेम वन्स अगेन लेफ्ट आर्म मोदी विकेटने. ऑन साइडला 4 फिल्डर सेट आहेत. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग लेग. फुलर लेंथ अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टिचून मारा. खोलात टाकतोय वारंवार विथ द अँगल. डावखुऱ्यात त्याचा हा पेसर आहे. लेफ्ट आर्मर आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा पुन्हा एकदा. जसा शफल होतोय बरोबर खोला टाकत असताना. मागच्या षटकामध्ये लाईन ऑफ अटॅक क्लिअर केला होता. ऑफ स्टंपचा बाहेरच टाकेन जर हलका शफल झाला तर तू. 25 धावा, 2 विकेट. जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला ज्युनियर प्रेम कडून. वन्स अगेन सेम रिझल्ट कॉपी पेस्टच होता पण मागून जर आपण बघितलं थोडी मिस्टेक आणि यावेळेला थर्ड मॅन कव्हर करेल. अंपायरचा सिग्नल. लेग बायज. एका धावेने धावसंख्या पुढे चालली. स्कोअर 26. 26 धावा आहेत. खडतर प्रवास. फार बॉलचा सामना केला पण लवच्या बॅटमधून आतापर्यंत एकही बाउंड्री आली नाही. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली बॉलिंग. क्लायमेटिक कंडिशनचा सध्या तरी फायदा उचलला जातोय.
बॉलिंग युनिट कडून, ज्यामध्ये अगोदर प्रेम सिनियर होता, देन आपण बघितलं ज्युनियरला, देन यश, आता पुन्हा कंटिन्यू करत असताना ज्युनियर प्रेम. फुल टॉस आहे, स्विंग केल्या बॉलला, काऊ कॉर्नर, ऍक्शन मध्ये कॅच ड्रॉप. साहिलला आपण बघितलं होतं, डबलला चान्स घेतली, थ्रो येतोय मात्र डीप मधून येईल तोपर्यंत 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या सध्या आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळते. 28-28 धावा. एक धावेचं महत्व माहिती आहे, त्यामुळे आता सध्याच्या घडीला प्रत्येक बॉलवरती धावा पाहिजेत. अटॅक तुम्हाला करावं लागेल. फुल टॉस होता, कॅपिटलाइज करू शकला नाही ऋषी, फटका फसलाच होता, पण काऊ कॉर्नरला साहिलकडून कॅच ड्रॉप झाली आहे. शेवटचा बॉल आहे ज्युनियर प्रेमच्या षटकातील. सध्याचा धावफलक 28. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीम्स टॉससाठी रिपोर्ट करा. इदुटणे आणि वाकण. ऑप्शनचा बाहेरचा बॉल, कवचला ड्राईव्ह केलाय, गॅप आहे मोठी, चेस मोठी आहे, फिल्डर धावतोय, पोहोचलाय शेवटच्या क्षणाला, बॉलला स्टॉप जरूर केलं होतं पण शेवटच्या क्षणाला गेलाय बॉल अलगद सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. 4 ओव्हरचा खेळ संपला, 2 विकेटचं नुकसान, 32 धावा. मसोबा मानेरे. टेम्प्ट होता. शेवटचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. पुन्हा वाईट यॉर्करचाच प्रयत्न होता. लाईन ऑफ अटॅक क्लिअर केला होता, ऑप्शनच्या बाहेरच टाकत होता ज्युनियर प्रेम. आणि कवचमध्ये जेव्हा यश धावत आला, बॉडीचा बॅलन्स करत असताना बॉलला फर्स्ट अटेम्पमध्येच उचलण्याचा प्रयत्न केला त्याने. तर कदाचित आतमध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न असता तर तो 4 मिळाला नसता मानेरेला. 32 धावा, 2 विकेट पडलेत. मात्र आता ऋषीने अटॅक केला आणि त्यासोबत करावा लागणाऱ्या लव मात्रेला देखील लास्ट ओव्हरला तुम्ही जर कॅपिटलाइज केलं तर मात्र जरूर. सध्या 32 आपण पाहतोय. सुजल इथून 15, 18, 20 धावा आल्या, 45, 50 पर्यंत पोहोचले. चांगली मॅच होऊ शकते, ती फायटिंग टोटल असेल. VRCCचे आमचे नामवंत खेळाडू आणि या स्पर्धेचे महत्त्वपूर्ण घटक समीरदादा पाटील यांची उपस्थिती आपण पाहत आहोत. VRCC उसाटने देखील वाकणच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ आजच्याच संध्येमध्ये केला आणि नुकतेच तसेच ते इथे उपस्थित राहिलेले. 3रा क्रमांक त्याने पटकावलाय. 32 धावा आहेत. लास्ट ओव्हरला सुरुवात. उंबारलीचा लसित मलंगा, कॅप्टन सोमनाथ भोईर ऑन बॉलिंग मार्क. कॅप्टन्स अगेन्स्ट सध्या तरी कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ जास्त चालला प्लीज. खोलात बॉल टाकण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपचा बाहेर ड्राईव्ह झाला, बॉल डबलला चान्स घेतले ऋषीने, मात्र लवून थांबवलंय. एकच धाव सिंगलने ऋषी स्ट्रायकिंग एंडला येतो आणि सिंगल सोबत धावसंख्येचा आपण विचार केला तर स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 33. ऋषीच्या बॅटमधून धावा आलेल्या 3 बॉलमध्ये 9 त्याने बनवलेल्या आणि त्यामुळे त्याच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहे या मॅचमध्ये त्याने फिनिश चांगलं करावं. पाहूयात सोमनाथ भोईरच्या अगेन्स्ट लास्ट ओव्हरमध्ये किती धावा येतात. पुन्हा एकदा कॉल करेन इदुटणे आणि वाकण, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी बसू शकते. जो कॅप्टन उपस्थित नसेल, सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला, ऑपोनंट टीमच्या कॅप्टनला टॉस दिला जाईल. वापिस बॉलर्स बॅक, साइड स्क्रीन समोर बॉल चालला, लॉंग ऑफच्या फिल्डरने अडवलं जरूर बॉलला, पण फर्स्ट अटेम्पमध्ये थ्रो करता आला नाही. वेळ घेतला, त्या वेळेमध्ये 2 धावा. 2 धावांनी स्कोर पुढे चालला 35 वरती. बॉल अजूनही बाकी आहेत ते 4. 35 मी ज्या गोष्टीचा उल्लेख करत आहे, सुरुवात चांगली झाली नाही, त्यामुळे तुम्ही 70-80चा विचार करू शकत नाही. तुम्हाला आता 45-50चाच विचार करावा लागणार आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत. सोमनाथ उडवलाय तर खरा बॉलला, कनेक्शन कितपत योग्य आहे. फिल्डर्स सांगतात कनेक्शन योग्य, बॉल लॉंग ऑन ला क्लिअर करतोय भोईरचा बॅट मधून बेधुंद करणारा. तर इथे आपण पाहू शकाल स्वागत केलं षटकारानं आमच्या या स्पर्धेची आन बान शान सरपंच शिवाजी पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन साहेब यावं, ज्यांच्या मार्गदर्शनाने ही आपण दमदार स्पर्धा पाहतो. ते उसाटणे ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच शिवाजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत. पब्लिकचा मान मिळलाय त्याला, मनदी आमचा सरपंच आला. याला म्हणतात टायमिंगचं मैदानाचा. ऋषीकडून बघितलं आणि मैदानाचा बाहेर डिस्क जॉकी ओमी कडून. सुस्वागतम सरपंच साहेब शिवाजीदादा पाटील यांचं आगमन, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत.
षटकार आला आणि षटकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचले 41 वरती. हो लॉफ्ट केलाय, टायमिंग जुळलंय का, लॉंग ऑन जज करतोय, सेफ हँड आहे तुंबारलीचे. मेघनाथने टिपलाय झेल आणि येत असताना विकेट ऋषीची, धक्का बसतोय तिसरा मसोबा मानेरेला. ला सध्या तरी 3 विकेट पडलेले आहेत आणि बॉलचा विचार केला तर अजून या डावामधले 2 बॉल बाकी आहेत. फिनिशिंग टचची गरज आहे, प्रयत्न ऋषीने जरूर केला, चांगली इनिंग त्याची राहिली. शॉर्ट बट स्वीट 19 धावांची, नाहीतर 17 धावांची इनिंग त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर आलेले आहेत आशिष जोशी. सोमनाथने कमबॅक केलंय, षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. ऑफ स्टंपच्या बाहेर चॉप करण्यास भाग पाडणारा बॉल होता, व्हाईट यॉर्कर. 1 धाव, एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 42. फायटिंग टोटल तर सध्या तरी आपण पाहतोय. प्रोजेक्टेड स्कोर देखील सुरुवातीला आपण फर्स्ट ओव्हर नंतर जर बघितलं तर 40च आपल्याला दाखवत होता आणि ऋषीच्या त्या अटॅकने 42 पर्यंत आता पोहोचला. पाहूयात लहूला आतापर्यंत जे काही जमलं नाही ते शेवटच्या बॉलवरती जमलं तरी धावा येऊ शकतात, जी सन्मानजनक धावसंख्या असेल. शेवटचा बॉल कॅप्टनचा अगेन्स्ट, पुन्हा कॅप्टन आहे. खोला टाकल्या बॉलला, डायरेक्ट हिट मिस झालंय सचिन कडून. ओव्हर थ्रो जिथे कदाचित एकही नव्हती, मिळाल्या शेवटच्या बॉलवरती त्या 2 धावा आणि अशा पद्धतीने डाव संपला पहिला. बॅटिंग करत असताना मसोबा मानेरे संघाचा विकेट पडले 3 धावा जमलेल्या 44, 44 आणि 45 धावांचं आव्हान ठेवलंय. लेट योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी क्रिकेट संघ उंबारले समोर आहे. बॅटिंग कार्ड सध्या तरी आपण पाहतोय 12 बॉल 17 हरेश भोईर, 6 बॉल 17 ऋषी भोईर. लहूच्या बॅटमधून मात्र आल्या त्या 2च धावा, पण 10 चेंडूंचा सामना हे लहूला देखील पटणार नाहीये. त्याला आपण जरूर अटॅकिंग बॅटिंग करत असताना बघितलेलं, मात्र जबरदस्त बॉलिंग. अर्थातच आपण सिनियर कडून पहिलं षटक बघितलं, 6 धावा 3 डॉट टाकले, 1 विकेट त्याने काढली. ज्युनियरने 2 षटकं टाकली, 4 डॉट 14 धावा 1 विकेट. यश आला 3 डॉट बॉल 8 धावा आणि सोमनाथ भोईर 1 षटक 1 डॉट बॉल 10 धावा 1 विकेट त्यांनी काढलेली आहे. सो असा होता पहिला डाव जिथे बनलेल्या 44 आणि 45 धावांचं मात्र लक्ष आहे. वळत आता आपण या नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे, जिथे एका बाजूला गावदेवी क्रिकेट संघ हेदूटने तर दुसऱ्या बाजूला असेल संघ तो जगदंब वाकळण यांच्यामध्ये आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस. वाकणच्या कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल कॉल, बिकॉज या सेकंड इनिंगचा सुरू असणाऱ्या मॅचचा पहिला बॉल पडला तर मात्र ऑपोनंट टीमच्या कॅप्टनला, म्हणजे इथे एदुडनेचे कॅप्टन प्रशांत उपस्थित आहेत, त्यांना टॉस विन दिला जाईल. वाकण शेवटचा ऑफिशियल कॉल आहे प्लीज. सगळ्या संघांना विनंती आहे जे आजच्या पोलमध्ये खेळतात योग्य त्या वेळेवरती मित्रांनो उपस्थित राहा. कॅप्टनचं आगमन होते, त्यांचंही सहर्ष आपण स्वागत करूयात आणि वळत आता या मॅचच्या टॉसकडे. या आपण टॉस करूयात. मंचावरती आदरणीय मारुतीजी गोंधळी साहेब उपस्थित आहेत, आमच्या ग्रामस्थ आहेत, ज्येष्ठ नागरिक उसटणेचे, त्यांच्या शुभस्ते आपण टॉस करत आहोत. एका बाजूला जगदंब वाकळण तर दुसऱ्या बाजूला गावदेवी हेदूटने, दोन्ही कॅप्टन आहेत आणि आदरणीय सरपंच शिवाजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीत आपण टॉस करणार आहोत. कॉल असेल जगदंब वाकळणचा कॅप्टनचा. हेड इज द कॉल. हेड सिटीजचा टॉस जिंकलाय तो जगदंब वाकळण बीच्या कॅप्टनने. आमच्या दोन्ही मान्यवरांचा आभार. जास्त काही विचारणार नाही, फक्त डिसिजन सांगा. पेंडिंग आहे का? ठीक आहे, प्रशांतला तेवढं चांगलं झालं.
टॉस जिंकला मंडळी जगदंब वाकण बीचा कॅप्टनने. निर्णय काही क्षणातच ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. कुठेही जाऊ नका. आजच्या दुसऱ्या संध्येची आपण सुरुवात केली आहे. VRCC विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब उसाटणे आयोजित सरपंच चषक 2025 तिसरं पर्व दुसरी संध्या. पहिल्या मॅचचा पहिला डाव संपलाय. बनवल्यात मळसोमा माणेरे संघाने 44 आणि 45 लक्ष चेस करण्यासाठी ओपनिंग पेअर देखील उंबरलीचे मैदानाच्या आज चालले. या विकेट आजच्या दिवसामध्ये प्रथमच आवाज वाकडीचा आदरणीय प्रवीणजी गायकर सरांना. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच करण. शेषाच्या हाती धरणीची गती, ज्ञानेश्वराने चालवल्या निर्जीव भिंती, अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी, होऊन गेले रथी महारथी. प्रथम पूजूया गणपती, धन्य ती भारतीय संस्कृती. ईश्वराच्या हाती दैवी शक्ती, शिंपल्यातून निघती माणिक मोती. तोच जुलवितो ही नातीगोती. नातीगोती जपलेत म्हणूनच आज उसाटण्यासारख्या बलाढ्य ग्रामपंचायतीवरती ज्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं ते शिवाजी शेठ पाटील यांना आपण व्यासपीठावरती पाहत आहे. VRCC क्रिकेट संघ उसाटणे पाहिलेलं यांनी स्वप्न. तिसऱ्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. जमलेल्या तमाम क्रिकेट लाडक्या रसिक मायबापांचं आम्ही VRCC क्रिकेट संघ उसाटणे यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. मलंगडच्या पायथ्याशी वसलेलं हे मैदान तुम्ही पाहताय आणि याच मैदानावरती क्रिकेटचा हा तिसरा पर्व. तिसऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण होत असताना जाऊया मैच के दिशा में. वेलकम ऑल व्यूअर्स. आए हुए सभी तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका स्वागत करता हूं. हमारे साथ करण कालन मैम फ्रॉम हेदुटने और ग्रामीण टेनिस क्रिकेट.in यानी कि तेजस बोईर, इनकी सेना भी तैयार है यूट्यूब के जरिए. और हमारे स्कोरर मित्र बिल्ला और रंगा यानी कि ये जोड़ी जच रही है, उनका भी स्वागत करेंगे. और चलेंगे मैदान की तरफ. लक्ष्य है टोटल 45 रनों का. 5 ओवर में प्रति ओवर 9.00 का यह रिक्वायर्ड रन रेट है. आरंभिक गेंदबाज GTC के ग्रामीण टेनिस क्रिकेट के सर्वा तेजस पहली गेंद लेकर करेंगे पारी की शुरुआत. वो थोड़ा सा रनवे रिदम में थोड़ी सी रुकावटें नजर आती हुई, इसलिए वो गेंद उन्होंने रिलीज नहीं की. नेक्स्ट मैच में जो स्टार्ट होगा वो टाइमिंग आपके स्क्रीन के ऊपर नजर आएगा. 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज प्रेम भोईर सीनियर और यश पाटिल. यश ने आज काफी बढ़िया बल्लेबाजी की है डे के टूर्नामेंट में, लेकिन आज देखेंगे उनका बल्ला क्या इस वक्त चलेगा. पहली गेंद शॉर्ट पिच लाइन की थी. शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद को निकाला. डीप स्क्वायर लेग बाउंड लाइन की तरफ गेंद गुद्दू गुद्दू करती हुई 4 रन. क्रिकेट संघ उसाटणे यांचं हे मैदान और तमाम दर्शक कल के रात्रि में भी कई सारे दर्शक मैच का मन मुराद आनंद लेने के लिए इसी टूर्नामेंट में हमने देखा. चौके के साथ बल्लेबाज सीनियर क्रिकेटर माफ कीजिएगा यश पाटिल के बल्ले से बेहतरीन चौका. तो इस बार जड़ में डाला था, लाउड अपील की गई थी. शायद आवाज यहां तक भी आई थी लेकिन थोड़ा सा टप्पा नीचे गिरा, इसकी वजह से यह अपील को स्ट्रांग नहीं पकड़ा. विकेट कीपर के द्वारा डॉट बॉल की समाप्ति. ऑप्स्टम वाइड यॉर्कर की तलाश में थे. कुछ हिस्सा बल्ले का गेंद के ऊपर लगा जरूर, बल्ले और गेंद का थोड़ा संपर्क भी नजर आया, लेकिन शायद टप्पा थोड़ा नीचे था, इसकी वजह से अपील में ज्यादा उत्साह नहीं लिया. डॉट बॉल की समाप्ति. अच्छी वापसी तेजस बोईर इनकी ओर से. तो इस बार लगा था बल्ले का बाहरी किनारा, डायरेक्ट हिट करने का मौका था, लेकिन बाल बचे. भाग मिल्खा भाग जान हथेली पर लेकर दौड़ रहे थे खिलाड़ी. 2 खिलाड़ियों के बीच में तालमेल भी अच्छा देखने को मिला, लेकिन फिर भी ये जोखिम भरा रन था. सिंगल चुरा लिया और सिंगल्स की मदद से यहां पर स्ट्राइक रोटेट किए हुए. अब छोर पर नए बल्लेबाज आते हुए सीनियर क्रिकेटर प्रेम भोईर. कितने सालों से इस टीम के लिए उन्होंने योगदान दिया है. आज देखिए जिस तरीके से शुरुआती ओपनिंग बल्लेबाजी की कमान उनके कंधों पर है. रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर अभी तक 5 रन. और इस बार अच्छा शॉट है, लॉफ्टेड हिट, स्क्वायर लेग बाउंड लाइन के रीजन में 1 बाउंस थी हमारे रेखा पार. 4 रन. ही मंडळी सर्व आपण पाहतोय. वारकऱ्यांच्या पदस्पर्शाने देखील पावन झालेली ही आपण भूमंडळी पाहतो. आणि आज पंढरीचे वारकरी विठुरायाचं हे संगीत आपण ऐकलं.
और लोवर फुल टॉस बॉल घुटना टेक कर खेलना चाहते थे, दूसरा मौका बना था रन आउट के लिए, लेकिन इस बार भी रन कंप्लीट होता हुआ। प्रति ओवर 9 बनाने, अब तक इस ओवर में 2 बाउंड्रीज आ चुकी है। इनकी परिस्थिति के अनुसार ये क्रिकेट खेलते हुए दोनों भी बल्लेबाज राइट स्टार्ट, पॉजिटिव स्टार्ट किसे कहते हैं अभी तक दिखाते हुए ये दोनों भी बल्लेबाज स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उम्बारली टीम के ये दोनों भी आरंभिक बल्लेबाज शुरुआती सलामी शुरुआत बेहतरीन देने में अब तक कामयाब। तेजस तैयार है विकेट की तलाश में, लेकिन विकेट क्या मिल पाएगा इस बार? और ये कैच, बैकफुट पॉइंट में खिलाड़ी मौजूद थे जिन्होंने ये कैच पकड़ा है। लगता है जब स्क्रीन पर हमें देखा कि कोई बड़ा अनुभवी क्रिकेटर होगा, लेकिन इसे देखते हुए मुझे तो आदात की याद आ रही है। क्या बढ़िया कैच। संगीत आप सुनाते हुए अपाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व ज्यांनी एक निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि उसाटण्यासारख्या बलाढ्य ग्रामपंचायतीवरती ज्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं ते तुम्हा सर्वांचे लाडके शिवाजी शेठ पाटील साहेबांचं हे संगीत डीजे ओमीच्या माध्यमातून ऐकलं। त्यांचेही सुपुत्र आपण पाहू शकाल, मथुर बैलाचे नियोजनाच्या बेतात बादशाह शुभमला म्हणून ज्यांची आपण ओळख सातत्याने पाहिली, त्यांचंही काही क्षणातच या व्यासपीठावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळेल। तो बिल्कुल 10 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद सचिन भोईर मैदानात आत आलेत आणि एदुडनेचे उद्योजक प्रेमनाथ जगान यांच्याकडून सचिन यांना पारितोषिक बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी 1000 आणि 3 षटकारांसाठी 2000। पहले ओवर के समाप्ति के बाद 10 रन, लक्ष्य है 45 रनों का। जीतने के लिए 24 गेंदें और 24 गेंदों में चाहिए अब तक 35 रनों की जरूरत। स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उम्बारली टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया, बल्लेबाजी को न्योता दिया। जय मसोबा 11 मानेरी टीम को पहले बल्लेबाजी करते हुए 44 बने और 45 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए विकी जोशी नए गेंदबाज। तो पहली गेंद शॉट ऑफ गुड लेन, शरीर से थोड़ा सा दूर फेंका, अंपायर की तरफ शक की बुनियाद से देख रहे। देखिए आप शक की बुनियाद से देख रहे तो आपके पास शायद रिव्यू है, उसका यूज आप कर सकते हैं। आदरणीय नेताजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालं। आपले सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत। हाफ ट्रैकर के बॉल गैप ढूंढा है, कवर पॉइंट की रीजन में गेंद दन दन करती हुई गोली की रफ्तार से जा रही है। तीसरी बाउंड्री अब तक आती हुई दोनों बल्लेबाजों की ओर से। गुड शॉट, 4 रन। ऑल क्रिकेटच्या इतिहासामधला मोस्ट सक्सेसफुल कॅप्टन वाकणचे मोतीरामजी भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालं। मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती या। सुस्वागतम। क्या बात है, आइए मोतीराम सर आपका स्वागत है। हमेशा इनकी गेंदबाजी जब देखते हैं ना, अक्सर एक चर्चा करते हैं कि जब यॉर्कर गेंद गिरती है ना डांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा। आइए मोतीराम भोईर सर आपका स्वागत है इस प्रतियोगिता के माध्यम से। पहली गेंद डॉट, शरीर से थोड़ी सी दूर फेंकी और जो रिव्यू है आपके पास वो चंद सेकंड में लेना भी बहुत जरूरी होगा, ना कहीं डगआउट से कोई खिलाड़ी आवाज देगा तो लेंगे। तो अच्छी गेंद बीट कर दिया, खड़े खड़े मारने की कोशिश की थी आड़े बल्ले से, संपर्क ठीक हुआ नहीं। यह अंपायर यही कह रहे कि बॉलर को आप गेंद डिलीवर करते हुए बीच में ना आए, तो लेग बिफोर द विकेट के लिए थोड़ी सी दिक्कतें होंगी, वाइड के लिए भी थोड़ी सी दिक्कतें होगी। तो यही सूचना उन्होंने दी गेंदबाज की विकेट आप नेक्स्ट बॉल जब डिलीवर करोगे तो बॉल डालते वक्त सामने ना आइए ताकि कोई दिक्कत ना हो जाए। अच्छी गेंदबाजी, 3 बॉल में अब तक 4 खर्च करते हुए 14 बने स्कोर कार्ड के ऊपर। तो इस बार अच्छा शॉट इनफील्ड के ऊपर से क्लियर किया है, स्वीपर कवर्स की दिशा में। फील्डर पीछे दौड़ रहे जरूर, लेकिन अंतिम क्षणों में गेंद की हुई जीत, गेंद जाएगी सीमा रेखा पार। मच नीडेड बाउंड्री, 4 रन। लीजिए 4 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 18 रन।
एक विकेट के नुकसान के ऊपर इंपॉर्टेंट विकेट यश पाटिल मैदान से बाहर लौट चुका है। प्रेम भोईर सीनियर बैटर जिनके बल्ले से अब तक 3 बाउंड्री आ चुकी है। कामयाबी हाथों के लकीरों में नहीं माथे के पसीने में होती है। ठंडी की अगर बात करेंगे तो कुड़कुड़ बहुत हो रही है। जैसे टाइम घटता जाएगा ड्यू फैक्टर भी रोल करेगा जरूर। लास्ट मैच में सोनारपाड़ा टीम ने बहुत बड़ा सदमा दिया। वाइल्ड कार्ड एंट्री मातेपड़ा की जगह हमने देखी थी कानपुरी टीम को। अपील आउट की गई है लेग बिफोर द विकेट के लिए, लेकिन शायद ऑफ स्टंप से बाहर गेंद होगी, उसकी वजह से ये नॉट आउट का करार। लेग 22 का ये रन 1 रन एक्स्ट्रा खातों में जुड़ेगा। इसी 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचा है फिलहाल 19 रनों के ऊपर। गेंदें बची है 19, जीतने के लिए चाहिए 26 रनों की अभी भी आवश्यकता। आज के रात्रि के यानी कि दूसरी रात्रि का पहला मैच आपके सामने पेश होता हुआ। संघर्ष से कभी डरना नहीं चाहिए, क्योंकि यह भी एक कहानी है जो सफल होने के बाद सबको बतानी है। क्या इस मैदान के अंदर अपनी कहानी, अपना संघर्ष खुद लिखेगी, जो लड़ रही है, जो मेहनत कर रही है, और कहीं ना कहीं ये मेहनत का फल क्या मिल पाएगा। लो स्कोर का मैच है, उसके लिए संघर्ष कर रही है फील्डिंग करने वाली टीम जय मसोबा 11 मानेरे। तो इस बार हल्के हाथों से गेंद को खेला, बॉलर को दौड़ते हुए डायरेक्ट हिट मारना चाहते थे, सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। और इसी के साथ एक और सफल ओवर की समाप्ति। मैंडेटरी पावर पे के 2 ओवर आपको दिए जाते हैं, उस 2 ओवर में फिलहाल दबदबा रखा है गेंदबाजों ने। और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 20 रन। 1 विकेट के नुकसान के ऊपर आने वाली 18 गेंदें, और 18 गेंदों में चाहिए 25 25 इंची गरज। डीजे तूच आमचा मान, तूच आमचा अभिमान, आई एकविरा तुझ्या मुले आहे आमचं आयुष्य छान। एकविराचं संगीत डीजे ओमी यांच्या माध्यमातून आपण सातत्याने ऐकताय। नेक्स्ट मैच वाकलन सोमनाथ विपक्ष गावदेवी हेदुटने, 2 टीमों के बीच में आपके आज की रात्रि का दूसरा मैच आपके सामने पेश होगा। आरंभ किया है तो अंत तक भी लेकर जाओ, थक कर ना बैठो, हर मुश्किल में छिपा एक सबक और उसे सीखो और आगे बढ़ो। पावर पे के ओवर समाप्त। आप यहां पर कमांडोज तैनात किए गए। लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर, ऑफ साइड के फील्ड की व्यू रचना, लॉन्ग ऑन मिड विकेट और स्क्वायर लेग, ये ऑन साइड की बाउंड्री लाइन की तरफ रचना, यानी कि एक विकेट कीपर, फर्स्ट स्लिप, फाइन लेग, बैकफुट पॉइंट, शॉर्ट कवर पॉइंट, ये 30 यार्ड सर्कल की अंदर की 30 गज दायरे की फील्डिंग की व्यू रचना नजर आती हुई। बोलो तैयार। तो पहली गेंद बैटर लाइन से फेंकी थी, विकेट कीपर के द्वारा गलती। ये छोटी छोटी गलतियां है ना, उसे थोड़ा सा सुधार लीजिए। चलिए यहां पर 22 का इशारा अंपायर का। आपके पास रन भी कम है ऑलरेडी, और ऐसे हालत में इतनी जो खराब फील्डिंग आप करोगे ना, तो कहीं ना कहीं मुश्किलें आपके सामने पेश होगी। 22 के तौर पर एक सिंगल मिलेगा। सिंगल की मदद से रन संख्या पहुंची है 21 के ऊपर। 17 गेंदों में जीतने के लिए चाहिए 24 रनों की आवश्यकता। जैसे जैसे धीरे धीरे खेल आगे बढ़ता जाएगा, फिर रन और गेंदों के बीच में फासला अंतिम क्षणों तक चलता रहेगा। फिर आखिरी ओवर में 6 या 7 रहेंगे ना, तो मैच का नतीजा कुछ और हमें देखने को मिलेगा। जी जान से लड़ रही है दोनों भी टीमें। ये लीजिए, बल्ले के रडार में गेंद आई है, वाडिश लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा पार। दैट्स अ बिग 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 हिट। प्रेम भोईर का बल्ला इस वक्त आग उगलता हुआ 3 चौके 1 छक्कों की मदद से 8 गेंदों में 19 की नायाब पारी। 16 गेंदों में जीतने के लिए अब सिर्फ 18 रनों की आवश्यकता है। परफेक्ट मिडल संपर्क लाजवाब हुआ। तो इस बार जड़ में डालने की कोशिश, लो फुल टॉस बनाकर इस गेंद को टैप किया है। फील्डर पहुंचेंगे 30 यार्ड सर्कल के भीतर, जो कि बड़ा रन जरूर बना था, लेकिन अंतिम क्षणों में वहां पर वापस भेजा सचिन भोईर ने। अपील की गई अंपायर की तरफ, निर्णय जाएगा तीसरे अंपायर की तरफ। तो थर्ड अंपायर हमारे एजे सर है मौजूद वहां पर, जिनके द्वारा निर्णय आपको जरूर दिया जाएगा। दूध का दूध और पानी का पानी यहां पर जरूर हम दिखाएंगे। बढ़िया स्ट्रोक था पिछली गेंद के ऊपर, जो छक्का मिला, वो छक्कों की बदौलत प्रेम भोईर ने अपने पारी का आगाज जो है स्पष्ट कर दिए उन्होंने इरादे कि अब यहां से रुकना नहीं है,
जब भी रन और गेंदों के बीच में जब सेम अंतर होता है, मुश्किल कठिन होती है, परिस्थिति होती है, जब बड़ा स्कोर होता है तो मारने के लिए जाते, लेकिन मैच जल्दी फिनिश करना चाहते थे। तो थर्ड अंपायर डिसीजन, इट्स नॉट आउट, खिलाड़ी रहेंगे सुरक्षित। बाल बच्चे, सही कॉल स्वीकारा सचिन का। वहां पर प्रेम भोईर सीनियर क्रिकेटर 1 रनों की मदद से स्कोर बनाए 28 रन। जबरदस्त पार्टनरशिप। अभी तक सचिन ने सिर्फ 1 का योगदान दिया है, लेकिन प्रेम की बल्लेबाजी बढ़िया नजर आती हुई। और हल्का हाथ से खेला। ये जो कह रहे हैं विकेट कीपर, मेरे ख्याल सामने जो 12 खिलाड़ी है वो कह रहे हैं कि मार लीजिए, अगर ओवर थ्रो होता तो फिर एक्स्ट्रा रन दीजिए, जोखिम लेना चाहिए क्योंकि आप यहां पर समय कम बचा है। मैच में बने रहना तो एक आध मेडन ओवर की तलाश होनी चाहिए। 14 गेंदें बचे और 14 गेंदों में जीतने के लिए 16 रनों की आवश्यकता है। इरादे मजबूत होना तो कागज की नौका भी तूफान को पार कर लेती है। अब यहां पर इरादे कैसे होंगे मानेरे टीम के? इस बार भी अच्छा शॉट, गैप जरूर ढूंढा है। लॉन्ग ऑन का खिलाड़ी गेंद की तरफ आते हुए गुड फील्डिंग, वन बाउंस, गेंद को रोका, दूसरी की कोशिश, थ्रो लाजवाब है, फील्डर की सराहना करेंगे। तेज थे वहां पर फील्डर, गुड फील्डिंग। और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट। विकेट नंबर दूसरा लौटेगा मैदान से बाहर। तो चलिए बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर। सचिन भोईर जिन्होंने शुरुआत देने का प्रयास जरूर किया था, लेकिन रन आउट के तौर पर उन्हें आखिरकार लौटना पड़ेगा मैदान से बाहर। नए बल्लेबाज राजकुमार पाटिल आते हुए बल्लेबाजी के लिए। पाटिल का लड़का मैदान के अंदर आता हुआ। पाटिल इट्स नॉट नेम, इट्स ब्रांड। अब देखेंगे इस वक्त इस मैदान के अंदर ऋषि भोईर के खिलाफ किस तरीके से बल्लेबाजी करना चाहेंगे। फिलहाल रनों और गेंदों के बीच में अंतर है, 15 रनों की आवश्यकता बची हुई 13 गेंदों के ऊपर। यह विकेट बहुत कुछ कहा जाएगा, लेकिन जब तक प्रेम भोईर मैदान के अंदर है तब तक यह मैच मैं कहूंगा जिंदा है मैदान के अंदर। कोशिश दोनों तरफ से बिल्कुल जारी है। हाफ ट्रैकर की बॉल, हवा में गेंद, मिड विकेट का खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के भीतर कैच को पकड़ने के लिए आए। 3 खिलाड़ियों के बीच में सेफ लैंडिंग हुई, 2 रन पूरे। किस्मत भी बहादुरों का साथ देती है तो। और ये लीजिए आज ये जीवनदान मिलता हुआ। यस अंपायर, शॉर्ट रन चेक करना चाहते। चलिए आइए, थर्ड अंपायर शॉर्ट रन के लिए ये मांग की गई है। थोड़ा सा डाउट है उन्हें कि बल्ला क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचा, उन्होंने पहले रन में पूरा किया है नहीं, उसके लिए वो जरूर चेक करेंगे। थोड़ा सा लेजी रन अप मैं कहूंगा वहां से देख सकते हैं खिलाड़ी की ओर से। और ये लीजिए स्लो मोशन में आपको दिखाया जा रहा है, पूरी जो रेखा है उसे क्रॉस करना बहुत जरूरी होता है। मिडल में से भी आप अगर दौड़ते हैं तो फिर ये शॉर्ट रन दी जाती है। लेकिन देखेंगे तीसरे अंपायर वडवली के एजे सर जरूर चेक करेंगे बल्ला पूरा क्रॉस हुआ है नहीं, या फिर मिडल से ही रिटर्न लेकर दौड़ है, ये सब कुछ स्लो मोशन में आपको नजर आएगा। तो एक शॉर्ट रन, जी हां सटीक निगाहें थी वहां पर, और एक ही रन मुकम्मल होगा। और इसी के साथ ओवर की समाप्ति, ओवर नंबर समाप्त हो चुका है। टोटल तीसरा, 3 ओवर की समाप्ति के बाद 30 रन, यानी कि पहले ओवर में 10, दूसरे ओवर में 10, तीसरे ओवर में 10। अब आने वाली 12 गेंदों में चाहिए 14 रनों की जरूरत। 31 रन बने टोटल स्कोर कार्ड के ऊपर अभी तक। बारह गेंदे 14 की जरूरत। जय मसोबा 11 मानेरी टीम को एक अच्छे ओवर की तलाश है, कम से कम यहां पर 5 या 6 रन जाए, फिर लास्ट ओवर में रन रह जाए। लेकिन देखेंगे प्रेम भोईर को कितने तक रोकना चाहेंगे। बॉलिंग में दूर वाले छोर से परिवर्तन, सेकंड स्पेल का कोटा विकी अपने कंधों के ऊपर लेते हुए लेफ्ट आर्म गेंदबाज है, इंप्रेसिव किया है उन्होंने ओवर में। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करना चाहते थे, मिड विकेट के खिलाड़ी जो है उसे थोड़ा आगे की तरफ लाने का प्रयास। स्क्वायर लेग है, लॉन्ग ऑन है, ये 3 खिलाड़ी ऑन साइड लेफ्ट हैंडर का बॉलर के लिए फील्ड की रचना करते हुए। लेकिन बैटर जो है राजकुमार पाटिल, एक अनुभवी क्रिकेटर, और टैप किया इस बॉल को, शॉट एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी के द्वारा, बढ़िया फील्डिंग, एफर्ट लाजवाब था उनका। लेकिन बॉलर को जल्दी आना चाहिए अपने मोमेंटम में, जो विकेटों की तरफ जब रनआउट के लिए आप कोशिश करते हो। बढ़िया फील्डिंग रवि थे मेरे ख्याल से वहां पर, उनके द्वारा इस गेंद को रोका गया। एक एक रन इंपॉर्टेंट, एवरी रन इंपॉर्टेंट।
अब यहाँ पर जरूरी होगी दोनों भी टीमों के लिए। 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 32-32, 11 गेंदे 13 की जरूरत। बल्ले का लगा है बाहरी किनारा, यह विकेट के साथ जय मसोबा 11 मानेरी टीम क्या कमबैक करेगी। जिस बल्लेबाज ने कयामत का कहर मचाया था वही बल्लेबाज प्रेम भोईर बैक टू द पवेलियन। यहां पर आप देख सकते हैं रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर, फिलहाल रुका हुआ स्कोर है अब तक 32 रन, जीतने के लिए 13 रनों की जरूरत। इंपॉर्टेंट विकेट प्रेम भोईर मैदान से बाहर लौट चुके हैं। प्रेम भोईर, यश पाटिल, सचिन भोईर ये टॉप ऑर्डर के बल्लेबाज मैदान से बाहर लौट चुके हैं। अब जिम्मेदारियां बनेगी राजकुमार पाटिल और साहिल जैसे बल्लेबाज के ऊपर, अब पूरी जिम्मेदारियां बनेगी। झूला जितना पीछे जाता है ना उतना आगे भी जाता है, इसीलिए जब जिंदगी का झूला पीछे जाए तो डरिए मत, वो आगे जरूर जाएगा। अब यहां पर किसका झूला आगे जाएगा या फिर पीछे रहेगा, आने वाला समय ही बता पाएगा। लगातार फील्ड में थोड़ा सा परिवर्तन, लॉन्ग ऑन और मिड विकेट का जो अंतर है काउ कॉर्नर के रीजन में वो काफी बड़ा है, लेकिन देखेंगे संघर्ष भी काफी कड़ा है। बोलो तैयार, हवा में गेंद मिस टाइमिंग की, ये भी लॉन्ग ऑफ का खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के भीतर आकर गेंद को पकड़े, बड़ा कैच, एक और विकेट, चौथा विकेट मैदान से बाहर। तेजस के द्वारा यह जबरदस्त कैच पकड़ा गया। अब मुकाबले में पलटवार कर रही है इस वक्त जय मसोबा 11 मानेरी टीम। भूमी सांगे रुबावत्याचा, ज्या शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला त्यातील शिव आणि ज्या रायगडावरती महाराजांचा मृत्यू झाला त्यातील राय, हे सुमधुर मिलन म्हणजे छत्रपती शिवराय। त्या छत्रपती शिवरायांना वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि पाहता पाहता ही स्पर्धा आज आपण पाहतो दुसऱ्या रात्रीमध्ये यशस्वी तुम्हाला पाहायला मिलते। तो यहाँ पर संकट में फंसी है यह भी हमेशा करण कालन सर कि हमारे महागुरु एमडी गर्गे सर हमेशा कहते हैं कि कोई भी टीम जब संकट में फंसी है तो उनका एक डायलॉग हमें जरूर याद आता है। अब यहाँ पर जरूर कहेंगे स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उम्बारली टीम की नैया बीच बवर में फंस चुकी है, लेकिन कौन ऐसा माइका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक लाएगा। जब तक सवाल था प्रेम भोईर का, वो लौटे मैदान से बाहर। और क्रिकेट यही खेल है, जब अच्छा खेलेंगे तो आपको जरूर ताली मिलेगी और खराब खेलेंगे तो आपको गाली जरूर मिलेगी। जब तक आपका बल्ला है तब तक ठाट है, वरना क्रिकेट में आपकी वाट है। और जिंदगी का भी यही वसूल है, जब तक तुम्हारे पास है पैसा दुनिया पूछेगी भाई तू है कैसा, हाउ आर यू। पैसा है तब तक हाउ आर यू, पैसा खत्म हु आर यू, ये वसूल है। बोलो तैयार, 9 गेंदों में चाहिए थे 13, सॉफ्ट हैंड से खेलना चाहते थे एक्स्ट्रा कवर की तरफ। डॉट बॉल की समाप्ति, बारी बारी सबकी बारी, तू भारी की मी भारी, तू भारी तुमच्या घरी, इथे फक्त शिवाजी जाता पाटीलच भारी। वीआरसीसी उसटण्याची स्पर्धाच भारी। 8 गेंदे 13 की जरूरत, बड़े शॉट की तलाश जरूर है लेकिन विकी की लाजवाब गेंदबाजी। तो पैडल स्वीप करने का प्रयास जरूर किया था, छठे स्टंप पर गए थे, बहुत सफल हुए थे, संपर्क हुआ नहीं। एक और डॉट बॉल की समाप्ति, अंतिम 7 गेंदे 13 की जरूरत। दिमाग शांत होना तो गलत निर्णय नहीं होते और हौसले बुलंद हो तो सपने कभी टूटते नहीं। कारण जा विचारा त्या टिकलीला, कारण टिकली 2 रुपयाची असते पण ती कपाली लावली जाते, पैंजण महागडे असतात ते पायाखालीच घातले जातात। प्रत्येकाची किंमत असते आणि यावेळी तुम्हाला दोन्ही संघाला आपली किंमत सादर करावी लागेल। गेंदबाज तैयार, और इस बार शरीर पर चाहे तो सर पर टकराइए जोर से गेंद, अगर ज्यादा लगा है तो प्लीज आप पानी भी लेकर जाइए मैदान के अंदर, थोड़ा सा टेक केअर, खेळाडूची काळजी घ्या, कारण जो भरपूर सारा क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे त्याच्यामुळे थंडी देखील भरपूर आहे, त्याच्यामुळे जर कानाला कधी बॉल स्पर्श झाला किंवा डोक्याला बॉल लागला तर भरपूर काही इजा होतात। त्याच्यामुळे विनंती असेल आपण लगेचच फर्स्ट एड बॉक्स किंवा अन्य कुठलाही आपल्याकडे साधन असतील आपण घेऊन जा मैदानावरती। ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी डोळ्याला कदाचित स्पर्श झालाय। कधी कधी डे फॉर्मॅट मध्ये देखील आपण पाहतो चेंडू जर डोळ्यावर आदळला तर मग सुचतो देखील भरपूर आणि मग त्याच्यामुळे भरपूर कठीण प्रसंग निर्माण होतो। मग अंगद पाटीलचं उदाहरण घ्या तुम्ही,
आंतरराष्ट्रीय क्रिकेट फील्ड ह्यूज असेल ऑस्ट्रेलियाचा, त्याच्याही डोक्याला मार लागली, तोही मृत झाला. अनेक असे क्रिकेटर आहेत की जे बॉल लागून देखील ज्यांना भरपूर काही इजा होत असतात. वेदा वॉटर सप्लायर्स, वक्रतुंड ग्राफिक्स, ऑल टाइप डिझाईन अँड प्रिंटिंग वर्क, सातसाई जनरेटर सर्व्हिस, विकास पाटील साहेब, या सर्वांनी दमदार योगदान दिलं आम्हाला या स्पर्धेसाठी. जरा जास्त गंभीर दुखापत असेल तर त्याला मैदानातून बाहेर घ्या. बर्फ कदाचित हवा असेल, डोळ्याला देखील भरपूर इजा झाली आहे, त्याच्यामुळे हा खेळाडू तुम्हाला इंजुर्ड पाहायला मिळेल. जर जास्त त्रास असेल तर त्याला येऊ द्या खेळाडू कक्षामध्ये, सबस्टिट्यूट रिटायर्ड होऊन नेक्स्ट बॅट्समन तयार राहा. जर त्याला पॉसिबल नसेल तर आपण लक्ष द्या, काळजी घ्या, कारण भरपूर सारा क्रिकेट अजून आपल्याला खेळायचं आहे. त्याच्यामुळे या गोष्टींकडे तुम्हाला खूप फोकस करावं लागतं. कारण नेहमी आम्ही स्पर्धेमध्ये सांगत असतो की जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळताना तुम्ही जो आय सेफ्टी गॉगल असतो ना तो घ्या. भलेही तो 4000 सेकंड कॉपी का असू द्या किंवा 9000चा तुम्ही ओरिजिनल कॉपी घ्या, परंतु तो परिधान करून खेळत जा, जेणेकरून तुम्हाला ती सेफ्टी राहील. कारण ज्या पद्धतीने हल्ली इजा होत आहेत, मग ऋषीला असेल, मागच्या काही 7 वर्षापूर्वीचा इतिहास किंजल ट्रॉफीला पाहिलात, अगदी डोळ्याला लागला बॉल, अगदी रक्तबंबाल तोही झाला होता. त्याच्यामुळे या गोष्टींकडे तुम्ही सातत्याने लक्ष द्या. आणि क्रिकेट खेळत असताना नुसता क्रिकेट नका खेळू, जॉबकडे देखील लक्ष द्या. कारण आपण कॉमेंटेटर आहोत, पंच आहेत, त्या ठिकाणी रोजचा डे नाईट फॉर्मॅट करून ते कमवतात. आणि मग क्रिकेटर काय, त्यांना दिवसा चुकून एखादी मॅच भेटली तर मॅन ऑफ द मॅच दिवसभर खेळत असतात. परंतु आपण विचार करतो की याने 5 बाईक घेतल्या, त्याने 8 बाईक घेतल्या, परंतु मुलगी बायकाला गेल्यानंतर तो मुलीचा बाप हे ना विचार तुम्ही किती बाईक घेतल्या, अरे बाबा तू कमवतो किती तरच तुला माझी पोर देईन, हे देखील खूप महत्वाचं असतं. अविनाश भाई स्वागत आहे आपलं. प्रतीक 11 गावदेवी हिदूट ने नेक्स्ट मैच विरुद्ध जगदम्ब वाकलन, 2 टीमों के बीच में आपको जबरदस्त मैच आएगी. तकदीर दशरथ कालन सर, सरपंच हेतुड़ ने तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना के शहर संगठक, उनका भी स्वागत करेंगे. तो चलिए, आई थिंक खिलाड़ी रिटायर्ड हर्ट होकर अपने पैवेलियन की तरफ जाते हुए थोड़ी सी टेक केयर, आपने थोड़ी सी यहाँ पर पूरी तरीके से देखभाल करें, ख्याल रखिए. चलेंगे मैदान की तरफ, मैच अब बनेगा यहाँ पर. आने वाली 6 गेंदें और 6 गेंदों में जीतने के लिए चाहिए 13 रनों की आवश्यकता. लक्ष्य था 45 रनों का. ऐसा लग रहा था ये 2 ही 3 ओवर में ये लक्ष्य आसानी के साथ चेस करेगी, लेकिन गेंदबाज विकी जोशी ने जो सेकंड स्पेल कोटा फेंका है ना, केवल 1 रन का वो कोटा. और 2 ओवर की अगर बात करेंगे तो उन्होंने 2 ओवर में 11 रन देकर टोटल 2 विकेट अपने नाम पर करते हुए. काळजी घ्या थोडीशी खेळाडू. भविष्य जरा काळजी घ्या आपली. विराज भुईर नई गेंदबाज आएंगे गेंदबाजी के मार्ग पर. 6 गेंदे 13 रनों की जरूरत है. क्या मैच चल रही है, सोचो पहला ही मैच इतना गर्माहट पैदा करने वाला है, तो आने वाले मुकाबले कितने और रफ एंड टफ देखने को मिलेंगे. तो चढ़ में गेंद, अभी अभी चर्चा की थी, ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा फेंका, लेकिन खिलाड़ी मिड विकेट के थोड़े से दूर रहे, थोड़ा अच्छा है. मांग की गई अंपायर की तरफ रन आउट के लिए. क्या बैकअप कितना जबरदस्त. क्या ये अपने आप गिरा? चलिए, थोड़ा सा ड्यू फैक्टर है, थोड़ा सा गीला है मैदान, उसकी वजह से पाव भी घसीटा होगा, उसकी वजह से वो गिरा. मेरे को लगा वो बॉल पकड़ने के लिए गिरा. तो चलिए, ये एक रन, एवरी रन इंपॉर्टेंट इस मैच में, बहुत ही निर्णायक है. चलिए, दोनों एंगल से जरूर चेक करेंगे अंपायर रन आउट है या नहीं, इसके लिए मांग की गई है थर्ड अंपायर की. क्रिटिकल निर्णय अंपायर के लिए भी. जब भी कोई खिलाड़ी बीच में आता है तो तकलीफ होती है अंपायर को निर्णय देने के लिए भी. यह एंगल शायद सही नजर आता हुआ. फील्ड की सजावट तब तक कीजिए. जय मसुबा 11 मानव टीम के कप्तान से हम गुजारिश करेंगे, हारता वही है जो कुछ करता नहीं, लेकिन यहां पर निर्णय थोड़ा सा कठिन है थर्ड अंपायर के लिए भी, लेकिन दूध का दूध और पानी का पानी कुछ ही क्षणों में दिया जाएगा. कभी कभी होता है ना करण भाई कि ये जो 40-40, 50-50, 60-60, 70 हजार देकर 4-4 कैमरे लगाते, अंपायर अपने ऊपर जोखिम नहीं लेते, सीधा निर्णय थर्ड अंपायर के पास जरूर जाएगा. सचिन कड़ू थे ये ऑन फील्ड अंपायर, जिस तरीके से मेन अंपायर की भूमिका देखी थी, बहुत ही क्रिटिकल डिसीजन, इंपॉर्टेंट डिसीजन दोनों भी टीमों के लिए. किसके हित में ये निर्णय आएगा, इस निर्णय की जरूर हम थोड़ी सी देर के साथ, देर लेना भी जरूरी है, वक्त लेना भी जरूरी है, लेकिन समय के साथ निर्णय की प्रतीक्षा हम जरूर करेंगे. कठिन हो रहा है.
पे थर्ड अंपायर के लिए। जब भी कोई अंपायर को दिक्कत ये होती है मेन स्क्रीन के ऊपर कंट्रोल रूम में, तो कहीं ना कहीं फिर ऑन फील्ड की तरफ डिसीजन जाता है। लेकिन देखेंगे निर्णय की प्रतीक्षा जरूर जारी रहेगी। दोनों तीनों एंगल से चेक, स्ट्रेट कैमरा भी है, फिर एक आड़ा कैमरा है जो बीमर के लिए रखा गया है, वहां से भी चेक करेंगे। यस अंपायर, नॉट आउट, थर्ड अंपायर डिसीजन। एजे जरीन का इशारा था वह नॉट आउट। तब तक रन पूरे होंगे तो, और 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर 34 रन। रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी गेंदें बची है 6 और 6 गेंदों में चाहिए 5 गेंदों, माफ कीजिएगा डबल आई है, 5 गेंदों में चाहिए 11 रन। शॉर्ट पिच लाइन की बॉल, हवा में गेंद है, कवर में का तरफ कोई खिलाड़ी नहीं, डीप में आकर पॉइंट में, कवर पॉइंट में आकर गेंद को उठाए, फील्ड करे। तब तक 2 रन पूरे होते हुए इसी 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर अब तक 36 रन। रन और गेंदों के बीच में फासला 4 गेंदें, 9 रनों की अभी भी आवश्यकता है। कमजोर जब जुल्म से तंग होकर टक्कर लेने का फैसला कर लेते हैं ना, तो बड़े बड़े ताकतवर को भी तबाह कर लेता है। क्या इस मैदान के अंदर कौन किसको तबाह कर पाएगा, आने वाला समय बता पाएगा। ठंडी है लेकिन इस ठंडी में गर्माहट पैदा करने वाला ये मैच आपके सामने बिल्कुल नजर आता हुआ। कौन होगा इस सरपंच ट्रॉफी में जो अपने आगे की भागदौड़ संभाल के रहेगा। किसी को एक जीतना है आगे की तरफ, एक को परास्त होना है। लौड़ा अपील की गई अंपायर की तरफ, अपील में भी थोड़ा सा व्यस्त रहे खिलाड़ी। जरा अपील के साथ साथ आप बॉल के ऊपर भी ध्यान दीजिए। सिंगल बनेगा, सिंगल की मदद से रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर, अभी तक बात करेंगे 37 रन। रन और गेंदों के बीच में फासला, अंतिम गेंदें बची है टोटल 3 गेंदों में चाहिए 8 रनों की आवश्यकता। अगर मंजिल जीत दी है तो रास्ते भी जीत दिए, घबराना नहीं, हौसले भी जीत दिए, कामयाबी जरूर कदम चूमेगी। फील्डिंग में लगातार परिवर्तन, लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन, अंपायर की भागदौड़, खिलाड़ियों की भागदौड़, और ये लीजिए जब तब इधर से उधर इधर से उधर जब दौड़ते हो ना, तो गर्माहट जरूर आपको मैदान के अंदर जरूर नजर आती है। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करना चाहते हैं। ऑन साइड में 3 खिलाड़ी है, ऑफ साइड में 2, थोड़ा सा समय भी लेना चाहेगी जरूर, लेकिन आप आपसे गुजारिश करेंगे कि 25 मिनट के अंदर आपको 5 ओवर समाप्त होना भी बहुत जरूरी होगा है। और जब भी कोई मैच क्रूशियल मोमेंट में जाता है ना, तो निश्चित तौर पर यह मैच में थोड़ा समय ही जाता है। विकेट कीपर वहां पर फील्डिंग की मुआवना करते हुए, देखते हुए माजी सरपंच जयवंत हिलाल साहेब आणि त्याचबरोबर विठोबा पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं, सुस्वागतम। तो चलिए बिल्कुल जाएंगे मैदान की तरफ, मेहमानों का भी यहाँ पर स्वागत है। व्हाट अ मैच, 3 बॉल 8 की जरूरत है, एक बड़े शॉट की तलाश यहाँ पर। इस बार उड़ाया जरूर है लॉन्ग ऑफ की तरफ, व्हाट अ कैच, कमाल का कैच पकड़ा। एक समय लग रहा थोड़े आगे आए थे, तेजस से वहां पर ग्रामीण के सर्वा एक्शन रिप्ले आप देख सकते हैं, जहां पर इन्होंने ये कैच पकड़ा है। कैच नहीं बल्कि ये मैच पकड़ा है, क्योंकि संघर्ष के अंधेरे से अपने हौसले को कभी कमजोर ना होने देना, क्योंकि वक्त का ग्रहण सूरज और चांद को भी लगता है। इनिशियल लॉफ्टेड हिट किया था, लॉन्ग ऑफ की तरफ एक समय थोड़े आगे आए थे और अंत समय में छलांग लगाया। बढ़िया कैच, जश्न मनाते हुए आएगा खेल में मजा। 2 गेंदे 8 की जरूरत। गरजा शिवाजी राजा, पापीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात, वाघ 2 पावले मागे सर त्याला अवलोकन म्हणतात, आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। त्यांचं हे संगीत आपण ऐकलं आणि त्यांचं संगीत ऐकल्यानंतर नक्कीच ऊर्जा प्रदान होते, आणि ही ऊर्जा घेत असताना दोन्ही संघ मैदानावरती तुल्यबल्य कामगिरी करत असताना सफलता के मैदान में वही विजय होता है कि जिसके पास मेहनत रूपी ब्रह्मास्त्र होता है। 2 में चाहिए 8 रन, इस गेंद के ऊपर कम से कम 2 रन आएंगे तो मैच में सुरक्षित रहेगी स्वर्गीय योगेश पवार 11 गावदेवी उम्बारली या फिर जय मसोबा 11 मानेरे। कौन जाएगी आगे की तरफ, मैच काफी हाई वोल्टेज है, एक गेंद ये इंपॉर्टेंट है, अगर छक्का आएगा तो सुरक्षित रहेगी स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उम्बारली टीम, अगर सिंगल आता है तो मैच खींचा जाएगा जय मसोबा 11 मानेरे की तरफ। और शॉट अच्छा है, गैप ढूंढा है जरूर, 1 रन तो पूरा, दूसरी की कोशिश जरूर की जा रही है। वेल स्टॉप, 2 रन पूरे, लेकिन मेरे भाई मैच समाप्त हुआ नहीं है,
क्योंकि अंतिम एक गेंद और एक गेंद में चाहिए जीतने के लिए 6 रनों की जरूरत। कि करण आपको याद होगा कि मोहम्मद शमी के लाइफ में बहुत कुछ चढ़ा उतारा है, यहाँ तक कि उन्होंने 3 बार सुसाइड करने का प्रयास किया, बीवी ने शक किया, लेकिन उन्होंने अपनी हिम्मत नहीं खोई, ऐसी वापसी की कि श्रीलंका टीम के खिलाफ दमदार एशिया कप में गेंदबाजी, वर्ल्ड कप में भी गेंदबाजी। कहते हैं ना, जहां है कमी वहां है मोहम्मद शमी। क्या कोई मोहम्मद शमी बनकर गेंदबाज आएगा, या फिर 2011 का वर्ल्ड कप हिंदुस्तान टीम को महेंद्र सिंह धोनी ने छक्का मारकर दिया था, कोई महेंद्र सिंह धोनी आएगा बनकर? एक बार जोरदार तालियां दोनों भी टीमों के लिए। ये मैच पसंद आई हो तो एक बॉल 6 की जरूरत, मंजिल वही पाता है, एक बॉल 6 जो मंजिल के हिसाब से अपने हौसले को बढ़ाता है। एक बॉल 6, ये लीजिए हवा में गेंद जरूर है, फील्डर बॉल के नीचे। अंतिम क्षणों में ये मैच जीता टीम जय मसोबा 11 मानेरे। हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली। तर सन्माननीय कुंदन पाटील साहेब खारघर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन साहेब आपलं सहर्ष स्वागत। जगदंबा वाकलन तर प्रतीक 11 गावदेवी हेदुटणे या दोन संघांमध्ये लढाई पाहायला मिळेल। सामन्याचा सामना भी साथी गुरुडे आमच्यापर्यंत माहिती देतील। नो डाऊट ज्याने 2 ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 11 धावा दिल्या तो गोलंदाज ठरला 2 विकेट घेत असताना, आणि खास करून चौथे षटक टर्निंग पॉइंट ज्याने फेकले तो अर्थातच